नमस्कार मित्रांनो, मी आता सिंगापूर शहराच्या अभ्यास दौऱ्यावरती आहे आणि इथे जी स्मार्ट सिटी नावाची योजना राबवली गेली, BRT नावाची योजना राबवली गेली, त्याच्यानंतर सायकल ट्रॅकची योजना राबवली गेली, त्याच्याच सगळ्या कॉपी करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ढापाढापी करून आपल्याकडे सायकल ट्रॅक अशी एक योजना राबवली आणि अशा हजारो सायकली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आणि विशेषतः इतर आणि महापालिकांनी अशा सायकली खरेदी केल्या. हजारो सायकली खरेदी केल्या हजारो रुपयांनी आणि नंतर त्या डायरेक्ट कागदावर गायब झालेल्या आहेत, अचानक गायब झाल्या. त्या 6-6 हजार रुपयाला 10-10 हजार रुपयाला घेतलेल्या सायकली 1.5-1.5 हजार रुपयाला कुणी भंगारमध्ये विकल्या, त्या कुठं लपवल्या, त्याच्या पोलीस कंप्लेंट झालेली नाही, ती आपण करायला लावणार आहे. आणि ज्यांनी या स्मार्ट सिटीच्या नावाखाली जो स्मार्ट भ्रष्टाचार केला आहे आणि जनतेचे पैसे लुटलेले आहेत, सायकली लुटलेल्या आहेत, त्यांचा हिशोब केला जाणार. आणि ज्यांनी सायकलीवर गरिबांचा मुलांचा हक्क मारलेला आहे त्या सगळ्यांना आम्ही मस्तपैकी गाढवावर बसून म्हणता येणार नाही, गाढवाची पण आबरू जाईल, त्यामुळे गाढवाचा काही आम्ही प्रयोग करणार नाही याच्यामध्ये. पण ज्यांनी अशा प्रकारे आपण काहीतरी विकास करतोय असं सांगून असे काहीतरी उत्कुटाने केले आणि नंतर त्या सायकली सर्वच्या सर्व सायकली गायब आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 10,000च्या आसपास सायकली स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत घेतल्या, त्या सायकल ट्रॅकवर खर्च केला. त्यातल्या 10 सायकली जरी अधिकाऱ्यांनी आता मला दाखवल्या तर त्यांची मी पाठ थोपतील. 10,000 घेतलेल्या सायकली गेल्या कुठे हा प्रश्न मी ज्या सिंगापूरमधून ही आयडिया भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कॉपी केली, चोरली, त्याच सिंगापूरमधून विचारतोय आणि त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल. आता नागरिक या भ्रष्ट अधिकाऱ्यांना फक्त अंगावर घेणार नाही तर शिंगावर सुद्धा घेणार आहेत, कारण आता शहर कर्जबाजारी झाले, शहराची वाट लागली आहे, रस्ते आणि सगळंच खराब केलेले. आता अधिकाऱ्यांची सुट्टी नाही, सायकल चोर अधिकारी जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही.